नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेनिमित्त हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, स्वयंपाक झालेला आहे. कारण आपल्याला भात, कटाची आमटी, भज्याचं पीठ काढून ठेवलेलं आहे. इथं कढीला फोडणी दिलेली आहे. मस्त पुरण शिजलेलं आहे. कारण सगळा स्वयंपाक झालेला नाही. कारण हा सण, कुठल्याही सणाला आपल्याला पुरणाचा स्वयंपाक बनतोच. हे तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस मी शेअर केलेलं आहे. पण आज जी वटपौर्णिमा आहे किंवा वडाची पूजा आपण करतो, तर त्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि काय काय कशी पूजा करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण आज कुठली रेसिपी नाही. तर चला, वडाच्या पूजेसाठी काय काय लागणार आहे. तर हे आहेत वडाच्या झाडाला जी फळं लागतात ना, तर ते फळं बनवून घ्यायचे असतात. आणि हे आमच्याकडे करतात. तुमच्याकडे करतात न करत मला काही माहिती नाही. जर करत असतील तर नक्की कमेंट करा. आता इथं नैवेद्य करून घेतलेलं आहे. हे वडाच्या झाडाला जसे फळं लागतात ना, तसे कणकेमध्ये पुरण भरून आम्ही हे असे फळं बनवतो. आणि हे उकडून पण घेतात किंवा तळून पण घेतात. कारण पदरात वटीला घ्यायचं असतं ना, तर मग हे उकडून घेतलेलं साडीला लागतं, म्हणून आम्ही तळून घेतो. तळलेलं तेल म्हणजे टिश्यू पेपरवर टाकल्यानंतर सगळं तेल शोषून घेतं. यामुळं मी हे तळूनच घेते. कारण पूजेसाठी पण लागतं आणि वटीला घालायला बायकांच्या सुवासिनीच्या, त्या निमित्तानं हे फळं असे आम्ही बनवतो. तर आता गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तर आता हे मी सगळं नैवेद्यासाठीच मी थोडं थोडं करून मी नंतर बनवणार आहे स्वयंपाक. कारण अर्धा झालेला आहे, अर्धा व्हायचा आहे. तर पूजेचा टायमिंग जाऊ नये म्हणून, वेळेत पूजा व्हावी म्हणून मी थोडं थोडं बनवून मी पूजा अगोदर करून घेणार आणि मग मी नंतर करणार आहे. तर चला, आता हे जे झाडाला फळं लागतात ना वडाच्या, तशा पद्धतीनं केलेले हे मी तळून घेतलेले आहेत. बघा, मस्त झालेले आहेत. आता कुरडई तळून घेते. कारण एका जे नैवेद्यासाठी लागणार आहे तेवढंच करणार आहे. एक कुरडई तळून घेते आणि एक तांदळाचा पापड तळून घेते. कारण मी हे कुरडई, तांदळाचा पापड, उडदाचा पापड हे मी घरी बनवलेलं आहे. मस्त पांढरे शुभ्र तांदळाचे पापड आहेत. हे बघू शकता. ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, नक्की बघा. तर आता घ्यायचं उडदाचा पापड. हे उडदाचे पापड पण घरीच बनवलेले आहेत. तर चला, हे तळून घेतलेलं आहे. आता भजे काढायचे आहेत. कारण भज्याचं पीठ कालवून ठेवलेलं आहे. भजे जेवण करायच्या वेळेसच मी गरम गरम बनवणार आहे, म्हणून आता हे मी थोडे घेणार आहे तर नैवेद्यासाठी. तर चला, झालेलं आहे, काढून घेऊया. आता पूजेसाठी काय काय लागणार आहे तर हे आपण बघूया. आता हे एक मी गहू घेतलेला आहे 1 वाटीभर. त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे, 5 आंबे टाकले, कारण 5 तरी सुवासिनीच्या वटीला घालायचं असते आज. तर मी तसं वटीचं साहित्य घेतलेलं आहे. आता आरतीचं ताट भरायचं आहे. तर पंचपाळ ठेवलेला आहे, 2 आरत्या ठेवलेल्या आहेत, वस्त्रमाळ ठेवलेली आहे. एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ, कारण आम्ही पूजेला 3 जण जाणार आहोत, म्हणून इथं 3 आंबे घेणार आहे. तर आंबे घेतलेले आहेत. पान, सुपारी, खारीक, बदाम, खोबरं हे पूजेसाठी घेतलेलं आहे. बघू शकता. ब्लाऊज पीस लागते खाली अंतरण्यासाठी. ब्लाऊज पीसवरच सगळं साहित्य आम्ही पूजेचं ठेवतो. नैवेद्य करून घेतलेला आहे. 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. बघू शकता, झालेलं आहे. तर चला, आता वडाच्या झाडाला पूजा करायला जायची आहे. तर आलोत आम्ही वडाच्या झाडाच्या तिथं. तर वडाची झाडाची पूजा करायची आहे. पाणी ओतून घेतलेलं आहे, हळदी कुंकू लावलेलं आहे, ब्लाऊज पीस अंतरलेली आहे. तर आम्हाला तेवढ्यात कळालं की आम्ही पूजा करायला फळं जी बनवलो ना वडाचे, तर ते विसरून आले. पटकन जाऊन मी वडाची ते फळ घेऊन आले बनवलेले, आणि मी पूजा केली. लगेच झाडाला दोरा गुंडाळला आणि फेऱ्या मारल्या. फेऱ्या मारताना हे म्हणायचं असतं की 7 जन्म हाच नवरा मिळू दे. कारण हे नवऱ्याचीच पूजा करायची असते, नवऱ्यासाठी पूजा करायची असती म्हणून. तर चला, आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. पूजा झाली मुलीची, माझी, सुनबाईची. तर आता इथं सगळ्या सुहासनीच्या वटीला घालायचं असतं, हळदी कुंकू लावायचं असतं. कारण तुमच्याकडे हे करते माहीत नाही, कुठून बघता तुम्ही नक्की कमेंट करा. तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने करतात का हे पण नक्की कमेंट करा. थोडासा फोटो काढलो आम्ही सगळ्याजणी मिळून. घरी आलो. घरी आल्यानंतर सगळं राडा पडलेला होता. घरी येऊन स्वयंपाक वगैरे झालं, सगळं झालं, जेवणं झाले. तर आता हे काढण्यासाठी मग एवढं सगळं आवरायचं आहे. बघू शकता, किचनमध्ये माझ्या किती सगळं पडलेलं आहे. तर आता मी पटपट सगळे भांडे घासून घेतलेले आहेत. बघू शकता,
कारण क्लीन करायचं आहे किचन, असंच ठेवता येणार नाही. मस्त साड्या घातल्या, पूजा करून आली, परत फोटो काढलं, हे सगळं छान वाटलं. पण आता हे घरचं करायचं म्हणल्यानंतर तर ते तर केलंच पाहिजे. दुसरं तर कोण नाही करणार, आपणच करायला पाहिजे. तर चला आता सगळे पटपट मी भांडे घासून घेते. हे मी मनी प्लांट लावलेलं आहे बाटलीमध्ये पाणी भरून, त्यामध्ये फाटा आणून ठेवलेला आहे, मस्त फुटलेला आहे. तर झालेले आहेत. आता पटकन भांडे घासून घेते, लई वेळ लागणार नाही, कारण आता आपणाला क्लीन केलंच पाहिजे किचन. तर बघू शकता तुम्ही, कारण भरपूर राडा पडलेला होता स्वयंपाकमध्ये, किचनमध्ये, सगळ्या स्वयंपाकघरामध्ये. किती बेसिनमध्ये भरून बेसिन बाहेर पण भांडे होते. तर इथं माझी शरूबाई, शरू नात आहे माझी, तर मध्ये मध्ये येते, हात धुती, कारण तिनं 4 वाजले होते, 4ला शाळा सुटते, तिची शाळा होती, शाळेहून आली. तर झालेले आहेत बघा. आता पटकन भांडे सगळे घासून टोपल्यामध्ये भरायचे आहेत धुतलेले, आणि मोठे मोठे भांडे घासून एका कोपऱ्यामध्ये मी ठेवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीनं मी भांडे घासून ठेवलेले, टोपलं भरलेलं आहे भांड्याचं. पटकन आपण टोपलं पण सरकवून घेऊया, कारण सगळं क्लीन करायचं म्हटलं तर विळीपासून, चमच्यापासून, चाकूपासून आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं शाळेचे लेकरांचे डबे आलेले ते पण घासून ठेवलेले आहेत. हे बघा, बघू शकता. झालेलं आहे. आता बेसिन स्वच्छ करायची, गॅस स्वच्छ करायचा, सगळं काही स्वच्छ करायचे. चमचे मेन आहेत ना, तर ते एकदम स्वच्छ धुवायला पाहिजे, कारण चमच्यापासून खूप काही पोटात जातं. म्हणून आपल्याला बेसिनमध्ये चमचे पडलेले असतात ते स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी हे किचन क्लीन केलेलं आहे. तर माझ्याकडे 2 काचेचे ग्लास आहेत, माझ्या सुनबाईनं मागवलेले आहेत. तर हे काचेचे ग्लास खूप छान आहेत. 1000 रुपयाला एक ग्लास मिळालेला आहे. तर हे बघा, बघू शकता, कारण आम्हाला दोघांना ती गिफ्ट दिलेली आहे. तर चला, झालेलं आहे आता बेसिन धुवून. आता गॅसकडे जायचं आहे. एकीकडली बाजू झालेली आहे किचनचा ओटा स्वच्छ करायची. तर आता आहे गॅसकडची बाजू. माझ्याकडे 3 बाजूला किचन आहे, ओटे आहेत. तर आता हे मेन आहे गॅसचा, हे एकीकडचा बाजूचा, म्हणजे समोर 2 आहेत आणि एका साईडला 1 आहे, असे 3 आहेत. आणि हे मी ओट्यावरती गरम पातेले ठेवण्यासाठी म्हणून ते स्टँड मागवलेले आहेत, कारण डीमार्टला गेल्यानंतर मी आणलेले आहेत. खूप छान आहेत. जर आवडले असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. तर आता हे गॅस, कारण खूप स्वयंपाक झालेला आहे दिवसभर गॅसवरती, त्यामुळं गॅस घाण झालेला आहे, म्हणून हे स्वच्छ करायचं आपलं काम आहे. तर झालेलं आहे गॅस पण, गॅसचा ओटा पण आणि बाजूची ओटे पण. आता झाडू मारायचा आहे, कारण झाडून पण काढलं पाहिजे, सगळं स्वच्छ केलं पाहिजे. तर झालेलं आहे बघा, बघू शकता माझा किचन ओटा एकदम क्लीन झालेला आहे. भांडे स्वच्छ झालेले आहेत. आवडले असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता चला, झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पण वटपौर्णिमा कशा निमित्तानं, कशा पद्धतीनं साजरी केली, आमची साजरी केलेली आवडली का, हे नक्की कमेंट करून सांगा. तर झालेलं आहे, गॅस स्वच्छ झालेला आहे, सगळं काही स्वच्छ झालेलं आहे. तर एवढ्यावरच नाही थांबणार. आता 5 वाजले, 5ला चहा पाहिजे असतो, चहा पण बनवलेला आहे बघा, बघू शकता. आता चहा बनवून प्यायचाच आहे. तर तुम्ही पण चहा करून प्या. आणि झालेलं आहे माझं व्हिडिओ पण इथं मी बंद करते. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.